माझी दीदी एका पायाने अपंग होती, पण जिजू चांगले सुदृढ होते. मी दीदींच्या घरी असताना एकदा जोरदार पाऊस आला. दीदीला पावसाच्या पाण्यात भिजायचं होतं, म्हणून जिजू तिला कडेवर उचलून टेरेसवर घेऊन गेले. मीही टेरेसवर जातच होते, तेवढ्यात जिजू टेरेसवरून खाली आले. जिजूंनी अचानकच मला कडेवर उचलून घेतलं. तेव्हा चुकून माझा हात जिजूंच्या नको तिथे पडला. मग काय, जिजू ही बेभान झाले. ते थेट मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले. तिथे जाताच मेहुणीसमोर न लाजता जिजूने असं काही केलं की मेहुणीही म्हणाली, जिजू हे एवढं पाहून माझ्याने राहवत नाही, आत्ताच मी. असं म्हणून मेहुणीने तिथेच. माझ्या दीदीच्या लग्नाच्या वेळी नेमके माझे पेपर चालू होते, त्यामुळे मी दीदीचं लग्न एन्जॉय करू शकले नव्हते. जिजू सोबत मस्करीही मी करू शकले नव्हते. जिजूंची मी एकुलती एक मेहुणी होते. त्यांची कानखेचणी करण्याची संधी मी गमावली होती. आता पूर्ण 4 महिन्यानंतर मी माझ्या अभ्यासातून थोडी फ्री झाले. एकदाचे काय ते माझे पेपर्स, ओरल सगळं काही संपलं होतं. तिच्या लग्नाच्या पूर्ण 4 महिन्यानंतर मी दीदीला भेटायला निघाले. 4 महिन्यानंतर दीदीला भेटून मी फार खुश झाले. मी जेव्हा दीदीच्या घरी पोचले तेव्हा जिजू मला बाहेर कुठेतरी जाताना दिसले. मी त्यांना मोठ्या आग्रहाने त्यांची मीटिंग कॅन्सल करायला सांगितली व काही वेळ माझ्यासोबत थांबायला सांगितलं. जिजूंनी सुरुवातीला थोडा भाव खाल्ला की त्यांना त्यांच्या कामातून सुट्टी घेता येणार नाही, पण जेव्हा मी त्यांच्यासोबत थोडी मजाक मस्करी सुरू केली तेव्हा तर लगेचच त्यांनी त्यांची मीटिंग कॅन्सल केली व ते घरी थांबायला तयार झाले. बहुतेक जिजूंना माझा मजाक मस्करीचा स्वभाव आवडला होता. पूर्ण 4 महिन्यानंतर दीदी व जिजूंना भेटून मला खूप छान वाटत होतं. माझी दीदी एका पायाने अपंग होती. कायम ती हातात कुबड्या घेऊन चालायची. तिच्या सारख्या अपंग मुलीला जिजूंसारखा समजदार आणि प्रामाणिक नवरा मिळाला होता. आई बाबांना तर दीदींच्या अपंगत्वामुळे तिचं लग्न होईल की नाही या गोष्टींचं फारच टेन्शन होतं. दीदीचं लग्न वयाच्या 28व्या वर्षी झालं होतं. तिचं लग्न थोडं लेट झालं, पण योग्य व्यक्ती सोबत झालं, त्यामुळे आई बाबाही फार खुश होते. दीदीचा सुखी संसार पाहून मला फार समाधान मिळत होतं. दीदीच्या घरी आल्यापासून तिच्या घरात मी कामवालीला काम करताना पाहत होते. दीदी म्हणाली की तुझ्या जिजूंना मी धावपळ केलेले आवडत नाही, म्हणून त्यांनी माझ्या मदतीसाठी घरात मोलकरीण ठेवली आहे. मागच्या 4 महिन्यात जिजू माझ्यासोबत एवढं खास काही बोलले चालले नव्हते. कधीतरी आई बाबांचा दीदीला फोन व्हायचा, पण तेव्हाही जिजू त्यांच्या कामानिमित्त कुठे ना कुठे बाहेर असायचे, त्यामुळे त्यांच्याशी एवढं खास बोलणं होत नसे. जिजू एवढे प्रेमळ असतील हे मला माहिती नव्हतं. त्या दिवशी ते जेवायलाही माझ्या शेजारी येऊन बसले. त्यांनी दीदीसमोरच त्यांच्या हाताने मला घास भरवला. ती तर जिजू मेहुणी मधील प्रेम पाहून फार खुश होती. दीदी म्हणाली, पायल तुला घरी येऊन काहीच तास झालेत, पण तुझ्या येण्याने घरात अगदी खेळीमेळीचं वातावरण निर्माण झालंय. दीदीच्या बोलण्यावर दुजोरा देत जिजूही माझी प्रशंसा करू लागले. ते म्हणाले, खरं बोललीस सरला. खरंच पायल आल्यापासून घरातील वातावरण अगदी आनंदीमय झालंय. बोलता बोलता जिजूंनी माझ्या गळ्यात हात टाकला. ती सगळी मी त्यांची नॉर्मल मस्करी समजत होते. त्या रात्री जेवण झाल्यावर आम्हा सगळ्यांसाठी जिजू मसाला पान घेऊन आले. पान वगैरे मी खायचे नाही, त्यामुळे मी ते खाल्लंही नव्हतं. थोडा वेळ बाहेर सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी करून मी माझ्या खोलीत आले. आत येताच मी झोपायच्या तयारीत होते. खोलीचा लाईट बंद केला, तोच दरवाजा वाजला. जिजू माझ्या वाटेत राहिलेला मसाला पान घेऊन माझ्या खोलीत आले. मी त्यांना म्हणाले, जिजू मला हे पान वगैरे आवडत नाही, म्हणून मगाशी मी तुम्हा सगळ्यांसमोर पान खायला नकार दिला होता. त्यावर जिजू म्हणाले, पहिल्यांदा तुझ्या जिजूने तुझ्यासाठी काहीतरी आणले आणि त्यातही तू मला नाराज करतेस. जी गोष्ट मी ज्यासाठी आणली आहे ती त्याला देऊन मोकळे होणे हा माझा स्वभाव आहे. आताही मी तेच करायला आलोय. मी ते पान खात नव्हते, म्हणून जिजू थोडे नाराज झाले होते. मला त्यांना नाराज करायचं नव्हतं, तेव्हा मी त्यांच्या हातून ते पान घेऊन लगेचच ते खायला घेतलं. मी पान खायला घेतलं हे बघून जिजूंनी त्यांच्या खोलीत निघायला हवं होतं,
पण ते तर आत माझ्या समोरच उभे होते. मी त्यांना म्हणाले, तुम्हाला या खोलीतून काही सामान हवं आहे का? त्यावर ते म्हणाले, नाही नाही, पान खाल्ल्यानंतर तुझे ओठ कशाप्रकारे लाल होतात तेच मला बघायचं आहे. म्हणून अजून काही वेळ मी थांबलो आहे. जिजूंच्या बोलण्यावर मी काय रिॲक्ट व्हावं तेच मला समजत नव्हतं. तरीही मी त्यांच्यासमोर नॉर्मल स्मित हास्य दिलं. त्या रात्री माझं पूर्ण पान खाऊन झाल्यानंतरच जिजू माझ्या खोलीतून बाहेर गेले. जाताना त्यांनी मला मिठी मारून गुड नाईट केलं. जिजूंची माझ्यावर असलेली वाईट नजर मी समजले नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी 9 वाजता उठले. फ्रेश होऊन मी खोलीतून बाहेर पडले तेव्हा जिजू मला त्यांची बॅग घेऊन कुठेतरी जाताना दिसले. ती त्यांची ऑफिसची बॅग नव्हती. त्यांची ती ट्रॅव्हलर बॅग पाहून मी समजले होते की ते काही दिवसांकरिता बाहेरगावी जात आहेत. मी पुन्हा एकदा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मी म्हणाले, जिजू मला येऊन एकच दिवस झालाय. मेहुणीसोबत गप्पा गोष्टी करायचं सोडून तुम्ही लगेच कामासाठी निघालात. थोडा वेळ मेहुणीलाही द्या. त्यावर जिजू म्हणाले, पायल माझं फार महत्त्वाचं काम आहे. काम होताच मी लगेच घरी येईल. मलाही तुझ्यासोबत घरी थांबण्याची इच्छा आहे. पण काय करणार, मी काम करेल तेव्हाच मी तुझ्या दीदीचं पोट भरू शकेल ना. जिजूंना असं वारंवार त्यांच्या कामासाठी जाताना थांबवणं मला योग्य वाटत नव्हतं. म्हणून मी त्यांना त्यांच्या कामाला जाण्यापासून पुन्हा अडवलं नाही. मी म्हणाले, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करा. मला होकार देऊन जिजूंनी दीदीला त्यांच्या खोलीत त्यांचा हात रुमालची जोडी घ्यायला पाठवलं. दीदी मलाही तिच्यासोबत तिच्या खोलीत घेऊन गेली. आत जाताच ती वॉशरूममध्ये गेली व मला तिने कपाटात रुमाल शोधायला सांगितले. मी रुमाल शोधण्यात गुंग होते. त्यामुळे त्या खोलीत कोण आलं यावर माझं लक्ष नव्हतं. अचानक माझ्या गालावर कोणी चुंबन घेतलं. ते सगळं अगदी क्षणात घडून गेलं. मी मागे वळून पाहिलं तर ते जिजू होते. त्यांनी माझ्या गालावर चुंबन घेतलं होतं. मी म्हणाले, जिजू ही कुठली मस्करी आहे? त्यावर ते म्हणाले, सॉरी पायल, मी तुला सरला समजलो. मला दीदी समजण्याचा काही संबंध नव्हता. ना मी तिचे कपडे घातले होते ना मी तिच्यासारखे दिसत होते. जिजू म्हणाले, सरला व तुझी उंची अगदी सारखीच आहे. त्यामुळे मला समजलंच नाही की तू पायल आहेस. सॉरी पायल. जिजू बोलतच होते तोच दीदी वॉशरूममधून बाहेर आली. दीदी आमच्या जवळ येऊन उभी राहिली तसं जिजूंनी तिच्या गालावर चुंबन घेतलं. त्या दोघांमधील तो रोमांस पाहून मी लाजले व त्यांच्या खोलीतून बाहेर निघाले. माझ्या मागे ते दोघेही बाहेर आले. काहीच वेळ जिजू त्यांच्या कामानिमित्त बाहेरगावी जायला निघाले. जिजू जाताच मी दीदीला म्हणाले, दीदी एवढा दिवस जिजूंची अशी कुठली मीटिंग आहे? तेव्हा दीदी म्हणाली की तुझ्या जिजूंनी 2 महिन्यांपूर्वीच त्यांची नोकरी सोडली आहे. त्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. त्या संदर्भातच त्यांची धावपळ सुरू आहे. त्यांच्या हाती जॉब व्यतिरिक्त थोडा पैसा आला तेव्हा त्यांनी त्यांचा जॉब सोडायचा निर्णय घेतला. लग्न झाल्याच्या सुरुवातीला मलाही वाटायचं की माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत घरी थांबावं. तेव्हा माझा हट्ट पाहून प्रशांतने मला समजावलं की पुढे असलं भविष्य आहे. आपल्याला मुलाबाळाचाही विचार करायचा आहे. आजकाल खर्च काही कमी नाही आहे. त्यामुळे मला भरपूर अशी सेव्हिंग करणे फारच गरजेचं आहे. त्यांनी समजवल्यापासून मी प्रशांतला कुठे जाताना अडवत नाही. तो सगळी काही धावपळ पैसा कमवण्यासाठी तर करतोच. दीदी व जिजूंच्या नात्यात चांगली अंडरस्टँडिंग होती. बघता बघता जिजूंना बाहेरगावी जाऊन 1 आठवडा उलटला. त्या आठवड्याभरात दीदीचं व जिजूंचं एवढं बोलणंही झालं नव्हतं. मी जिजूंना मेसेज केला की मी तुमची वाट बघते. जिजूंनी लवकरच येतो म्हणून रिप्लाय तर केला. पुढचे अजून 4 दिवस उलटले. पूर्ण 10 दिवसानंतर जिजू घरी आले होते. घरी येताना ते माझ्यासाठी व दीदीसाठी छानसे कपडे घेऊन आले होते. जिजू घरी येताच मी पळत जाऊन त्यांच्या हातून त्यांच्या बॅग्स घेतल्या व त्या खोलीत ठेवून आले. मी जिजूंना म्हणाले, मी इथे आहे तोपर्यंत मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही. माझ्या बोलण्यावर होकार भरतच जिजूंनी माझ्या हातात माझ्यासाठी आणलेल्या कपड्यांचा बॉक्स दिला. तो बॉक्स घेऊन मी माझ्या खोलीत गेले. त्यांनी आणलेले कपडे तर फार छान होते. त्या कपड्यांमध्ये 2 मिनी बॉक्स मला दिसले. त्या बॉक्समध्ये लेडीजचे काही छोटे कपडे होते. कदाचित ते कपडे जिजूंनी दीदीसाठी आणले असावे. नक्कीच चुकून ते माझ्या कपड्यात आले होते. तेव्हा ते बॉक्स घेऊन मी दीदीच्या खोलीत गेले. दीदीही तिच्या खोलीत जिजूंनी आणलेले कपडेच बघत होती. जिजूही त्यांच्या खोलीतच होती. दीदीच्या हाती ते मिनी बॉक्स देत मी म्हणाले की दीदी माझे रोमॅन्टिक जिजू तुझ्यासाठी काही स्पेशल कपडे घेऊन आलेत.
पण चुकून त्यांच्याने तुझं सरप्राईज माझ्या कपड्यांच्या बॅगेत ठेवलं गेलं. मी हसतच दीदींशी बोलत होते. बिचाऱ्या जिजूंचं सरप्राईज वाया गेलं असं मी समजत होते. जेव्हा दीदीने माझ्या हातून ते बॉक्स घेतलं तेव्हा त्या कपड्यांची साईज बघून ती म्हणाली की कदाचित प्रशांतकडून खरेदी करण्यात थोडी चूक झाली आहे. त्याने हे कपडे माझ्यासाठी आणले नाही आहेत कारण या कपड्यांची साईज मला मॅच करणारी नाही आहे. हे फार लहान माप आहे. दीदीचं उत्तर ऐकून जिजू म्हणाले, बहुतेक माझ्याने चुकून नको त्या मापाचे कपडे घेतले गेलेत. परतच्या वेळी कधी मी त्या शहरात जाईन तर त्या दुकानदाराला हे कपडे परत करेल. असं म्हणून जिजूंनी माझ्या हातून ते मिनी बॉक्स घेतले. त्यांच्याने ते छोटे कपडे चुकून आणले गेले होते की खरंच त्यांनी ते माझ्यासाठी आणले होते हे तर त्यांनाच माहिती होतं. त्याच रात्री झोपेत मी खूस बदलली. तसं माझा हात बेडच्या उजव्या बाजूला गेला तेव्हा माझा हात कोणा व्यक्तीच्या हातावर पडला होता. माझ्या 2 हाताव्यतिरिक्त जेव्हा मला तिसऱ्या हाताची जाणीव झाली तेव्हा तर मी एकदम दचकून जागे झाले. खोलीचा लाईट सुरू करताच समोर मला जिजू दिसले. रात्रीचे 1 वाजता जिजूंना माझ्या बेडवर बसलेलं पाहून मी फार घाबरले होते. मी म्हणाले, जिजू या वेळेला तुम्ही माझ्या खोलीत काय करतात? जिजू म्हणाले, पायल, पहिले तुझ्या चेहऱ्यावरची भीती बाजूला कर. माझ्या घरात माझ्याशिवाय दुसरं कोणी येऊ शकत नाही हे लक्षात असू दे. ठीक आहे जिजू, पण तुम्ही इथे या वेळेला काय करतात ते सांगाल का? असं मध्यरात्री भूताप्रमाणे माझ्या शेजारी बसण्याचा काय अर्थ आहे? त्यावर जिजू म्हणाले, मी तुला काही द्यायला आलो होतो. त्यांच्या पाठीमागचा हात पुढे करत त्यांनी दोन्ही ते मिनी बॉक्स माझ्या हातात ठेवले. ते म्हणाले की हे स्पेशल कपडे मी तुझ्यासाठीच खरेदी केले आहेत. एकदा तू बघ तर तुला ते नक्की आवडतील. मी त्यांची मेवणी होते, बायको नाही. जिजूंनी माझ्यासाठी ते पर्सनल कपडे खरेदी करण्याचा विचार केला तरी कसा? ते बॉक्स माझ्या हातात देतानाही ते माझ्याकडे अगदी विचित्र पद्धतीने बघत होते. एवढंच नाही तर त्यांनी माझे हात त्यांच्या दोन्ही हातात घट्ट पकडून ठेवले होते. मला तर त्यांची नजर काही ठीक वाटत नव्हती. त्यावेळी त्यांना माझ्या खोलीतून बाहेर काढणं गरजेचं होतं. माझ्यासाठी खरेदी केल्याबद्दल धन्यवाद आणि गुड नाईट गोड बोलूनच मी जिजूंना खोलीतून बाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी माझं आवरून नाश्त्यासाठी बाहेर आले तेव्हा डायनिंग टेबलवर मला फक्त जिजू बसलेले दिसले. तिथे ते न्यूजपेपर वाचत होते. दीदी तिच्या कामवालीसोबत किचनमध्ये नाश्ता बनवत होती. मी डायनिंग टेबलवर जाऊन बसले. मला तिथे बसलेलं पाहून जिजू माझ्या कानात म्हणाले की पायल, मी तुझ्यासाठी आणलेला तो स्पेशल सेट तू आता घातला आहेस ना? तुला तो सेट तुझ्यावर व्यवस्थित फिट तर बसला ना? जिजू मला नको ते प्रश्न करू लागले. मेहुणीला नको ते प्रश्न करण्याची त्यांची हिंमत तरी कशी होत होती? मी फक्त दीदीमुळे शांत होते. त्यांच्या प्रश्नावर काही उत्तर न देता मी तिथून निघून गेले. दुपारी अचानकच वातावरण अगदी बदललं. वातावरणात एक वेगळाच गारवा निर्माण झाला होता. काहीच वेळात जोराचा पाऊस सुरू झाला. दीदीला व मला पाऊस फार आवडायचा. तेव्हा मी जिजूंचा हात पकडून त्यांना टेरेसवर घेऊन जाऊ लागले. जिजू माझ्यासोबत घराच्या दरवाजापर्यंत तर आले होते. दरवाजा जवळ येताच ते म्हणाले, तू पुढे जा, मी सरलाला घेऊन येतो. मागाशी जेवताना दीदीच्या नकळत जिजूंनी मला खूप सुंदर दिसतेस असा इशारा केला होता. काही दिवसांपासून जिजूंची माझ्या प्रतीची वागणूक बदलली होती. त्यावरून मला वाटू लागले की कदाचित त्यांना मी आवडू लागले की काय. जिजूंची परीक्षा घेण्यासाठी मी त्यांचा हात पकडून त्यांना माझ्यासोबत टेरेसवर घेऊन जात होते. मला वाटलं ते दीदींचा विचार करणार नाहीत. मी जो विचार करत होते त्यांनी ते चुकीचे ठरवले होते. माझा हात जोडून ते त्यांच्या बायकोला हात द्यायला गेले. दीदीला कडेवर उचलून ते तिला टेरेसवर घेऊन गेले. ते दोघेही टेरेसवर अगदी मनसोक्त भिजत होते. माझ्या दीदीला फोटोग्राफीची फार आवड होती. तिने स्वतःसाठी कॅमेराही खरेदी केला होता. दीदी म्हणाली, पायल, जाऊन माझ्या कपाटातून माझा कॅमेरा काढून आण. या वर्षीच्या पहिल्या पावसात आम्हा दोघा नवरा बायकोचे छान फोटो क्लिक कर. दीदीचं ऐकून मी लगेचच तिच्या खोलीत गेले व कॅमेरा शोधू लागले. बराच वेळ मी तिच्या खोलीत होते. दीदीने कॅमेरा कुठं ठेवला होता ते मला सापडत नव्हतं. कॅमेरा माझ्या हाती लागताच मी तिच्या खोलीतून बाहेर निघाले तर जिजू मला त्यांच्या खोलीबाहेर दिसले. ते म्हणाले, पायल, मी तुलाच बोलवायला आलो होतो. आमच्या खोलीतून येऊन तुला बराच वेळ झाला ना. मला वाटलं तुला कॅमेरा सापडत नसावा. हो जिजू, केव्हापासून तर मला कॅमेरा सापडत नव्हता, पण आता सापडला आहे. चला, पाऊस बंद होण्याआधी तुम्हा दोघांचे छान फोटो क्लिक करते. मी टेरेसवर जायला निघाले तेव्हा जिजूंनी माझा हात पकडून मला जवळ खेचलं. मला कडेवर उचलून ते अर्ध्या पायऱ्यापर्यंत घेऊन आले. मध्येच जिजू माझ्याशी एवढे जवळतेने का वागायचे मला काही समजत नव्हतं.
टेरेसवर पोहोचताच मी त्या दोघांचे फोटो क्लिक करू लागले. दीदी जिजूमधील प्रेम पाहून मला खरंच आश्चर्य वाटत होतं की माझ्या अपंग दीदीला तिच्या अपेक्षेहून ही चांगला नवरा मिळालाय. दीदी 28 वर्षाची होती तर जिजू 35 वर्षाचे. ते दिसायलाही सुंदर आणि शरीरानेही अगदी सुदृढ होते. मध्येच जिजू माझ्याशी एवढं जवळीकतेने का वागायचे मला काही समजत नव्हतं. टेरेसवर पोहोचताच मी त्या दोघांचे फोटो क्लिक करू लागले. दीदी जिजूमधील प्रेम पाहून मला खरंच आश्चर्य वाटत होतं की माझ्या अपंग दीदीला तिच्या अपेक्षेहूनही चांगला नवरा मिळालाय. दीदी 28 वर्षाची होती तर जिजू 35 वर्षाचे. ते दिसायलाही सुंदर आणि शरीरानेही अगदी सुदृढ होते. त्यांनी माझ्या अपंग बहिणीत काय पाहिलं की त्यांनी तिच्याशी लग्न केलं. त्या दोघांना सोबत बघून अचानक माझ्या डोळ्यात तो विचार आला. जवळजवळ तासभर आम्ही पावसात भिजत होतो. घरात येताच मी पुन्हा एकदा आंघोळीला गेले. तसं पाण्यात भिजण्याचा मला अजिबात कंटाळा नव्हता. आंघोळ होताच माझी नजर बाथरूमच्या हँगरवर गेली. खाली हँगर पाहून मला लक्षात आलं की आत येताना मी सोबत टॉवेल घेऊनच आले नव्हते. तेव्हा मी दीदीला आवाज देऊ लागले. माझ्या 4-5 हाकेनंतर कोणीतरी माझ्या खोलीत आलं. मला वाटलं ती दीदी असावी. बाथरूममधून मी एक हात बाहेर काढला. बेडवर असलेला टॉवेल दीदीला मागू लागले. अचानक दीदी माझ्या हातावर हात फिरू लागली. तेव्हा मी बाहेर नजर मारली तर मला समजलं की मला टॉवेल द्यायला आलेली ती दीदी नसून जिजू आहेत. टॉवेल देताना ते नको ती मस्करी करत होते. त्यांना बघताच मी बाथरूमचा दरवाजा बंद केला व आतून म्हणाले की जिजू मी दीदीला आवाज दिला होता, मग तुम्ही का आलात? त्यावर जिजू म्हणाले की तुझी दीदी तिचं आवरत आहे. मला तुझा आवाज आला म्हणून मी इथे आलो. आता तुला टॉवेल हवा आहे की मी जाऊ? जिजूचं बोलणं ऐकून त्यांच्या हातून टॉवेल घेण्यासाठी मी दरवाजा उघडला. तेव्हा जिजूंना बघताच माझ्या मनात त्यांच्याविषयी काहीतरी भावना जागृत झाल्यासारखं वाटू लागलं. तेही माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत होते. त्या दिवशी पहिल्यांदाच मी त्यांना काहीशी वेगळी स्माईल दिली होती. तिथून बाहेर जाण्यापूर्वी जिजू म्हणाले, पायल तू खरंच खूप सुंदर दिसते. त्या दिवशी पहिल्यांदा त्यांनी केलेली प्रशंसा मला खूप आवडली होती. माझं आवरून होताच मी दीदींच्या खोलीत गेले. जिजू व दीदीला सोबत पाहताना माझ्या मनात वेगळाच विचार येत होता. त्या दोघांपैकी कोण कोणाला शोभत नव्हतं हे बोलायची गरज नव्हती. त्या मध्यरात्री ही अचानक मला माझ्या शेजारी कोणी बसलं आहे असा मला भास झाला. हळूहळू तर माझ्या चेहऱ्यावरून हातही फिरू लागला. खोलीतील लाईट सुरू होताच मला ज्याच्यावर संशय होता तीच व्यक्ती मला माझ्या शेजारी झोपलेली दिसली. जिजू माझ्या शेजारी झोपले होते. त्यांची माझ्यावर नजर फिरली होती. ते मलाही हळूहळू लक्षात आलं होतं. मी त्यांच्यावर चिडले नव्हते. माझा चांगला हसरा चेहरा पाहून जिजू म्हणाले, पायल तुझी सुंदरता मला इथे खेचून आली आहे. मी तुझ्यावर प्रेम करू लागलोय. जिजूंच्या बोलण्यावर मी स्मित हास्य करत म्हणाले की जिजू तुम्ही माझ्यासाठी आणले ते स्पेशल कपडे मला फार आवडले. माझं बोलणं ऐकून जिजू म्हणाले, पायल तुझं बोलणं ऐकून मला असं वाटतंय की तुलाही माझं प्रेम मान्य आहे. जिजू मध्यरात्री तुम्हाला माझे शेजारी पाहून ही मी तुमच्यावर रागवले नाही. याचा अर्थ काय असेल हे आता तुम्ही समजून घ्यायला हवं. बहुतेक जिजूंना माझा इशारा लक्षात आला होता. ते म्हणाले, पायल मला तर माझ्या कानावर विश्वास बसत नाही आहे की तू माझं प्रेम मान्य केलंस. हो जिजू मी तुमचं प्रेम मान्य केलं आहे, पण तुमचं दीदीवर माझ्याहूनही अधिक प्रेम आहे हे मला ठाऊक आहे. दीदीचं तेच प्रेम तुम्हाला माझ्याजवळ येण्यापासून थांबवेल याचीही मला खात्री आहे. मी असं बोलतात जिजू म्हणाले, तुझ्या दीदीवर माझं अजिबात प्रेम नाही आहे. तिला एक बिचारी समजून मी तिच्याशी लग्न केले. जिजू जर माझं तुमच्याशी लग्न करायचं मन झालं तर मग तेव्हा ही तुम्ही दीदीला आपल्यासोबत ठेवणार? पायल तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. आजपर्यंत मला तुझ्यासारखी सुंदर मुलगी भेटली नाही. तू तर सुंदर आहे आणि तरुणही आहेस. तुझ्या दीदीला मी माझ्या स्वार्थासाठी सोबत ठेवलंय. पुढे मी म्हणाले, अगदी बरोबर बोललात. जिजू माझी दीदी अशीही कुठल्याच कामाची नाही. मीही तिच्याशी कामापुरतंच नातं ठेवलंय. ती बऱ्याचदा माझ्याही मध्ये आली आहे. आता तुम्ही म्हणणार त्या प्रकारे मी तिला आपल्या रस्त्यातून बाजूला करेल. त्यावर जिजू म्हणाले, सरलाला रस्त्यातून बाजूला करायची काहीच गरज नाही. ती जर आपल्यामधून बाजूला झाली तर महिन्याला तिच्याकडून लाख रुपये मिळत आहेत. ते मिळायचे बंद होतील. सध्या माझा बिझनेस एवढा खास चालला नाही आहे. बिझनेस खास न चालायला काय झालं? या महिन्यात कोणी मुलगी तुमच्या जाळ्यात फसली नाही का? मी असं बोलताच जिजू माझ्या शेजारून बाजूला झाले.
ते म्हणाले, पायल हे तू काय बडबडतेस? मी मुली फसवण्याचा थोडीच बिझनेस करतो. जिजू, तुमचा चांगुलपणाचा मुखवटा घालून नाटक करायची काहीच गरज नाही आहे. तुमची सत्यता माझ्या समोर आली आहे. दुपारी जेव्हा मी तुमच्या खोलीत कॅमेरा शोधायला आले होते तेव्हाच माझी नजर तुमच्या कपाट लावलेल्या बॅगवर गेली होती. त्या बॅगेत मोबाईल व्हायब्रेट होण्याचा आवाज येत होता. मी साधारण तो आवाज चेक करायला आले होते तेव्हा माझ्यासमोर तुमची पूर्ण हिस्ट्री आली. त्या बॅगेत मला तुमचे काही बनावटी कागदपत्र व 3 ते 4 मोबाईल दिसले. त्या प्रत्येकी मोबाईलमध्ये एक विशिष्ट नंबर होता जो बायको नावाने सेव्ह होता. एवढंच नाही तर वेगवेगळ्या महिलांसोबत तुमचे लग्नाचे फोटोही मी बघितलेत. माझ्या दीदीच्या डोळ्यावर तुमच्या प्रेमाची जी पट्टी होती ती उतरवायची होती म्हणून मी तुमच्यासोबत प्रेमाचे नाटक करत होते. माझं बोलणं ऐकून जिजूने थेट माझा गळा पकडला. तो म्हणाला, तू माझ्या पैसे कमवण्याच्या साधनाला माझ्यापासून लांब करू शकत नाहीस. सरला तुझं कधीही ऐकणार नाही. तेव्हा मी त्या खोलीत असलेल्या छुप्या कॅमेऱ्याकडे हात दाखवला. मागापासून जिजू व माझ्यात जेही बोलणं सुरू होतं ते दीदीने लाईव्ह पाहिलं होतं. जिजूंची मजल वाढण्याआधीच दीदी माझ्या खोलीत शिरली. तिच्या पाठोपाठ पोलीसही आले होते. पोलिसांनी जिजूच्या हातात बेड्या ठोकल्या. दीदीने त्या नालायक माणसाच्या 2 कानाखाली वाजवल्या. त्याने माझ्या दीदीसोबत फक्त आणि फक्त पैशाकरता लग्न केलं होतं. दीदी अपंग असल्यामुळे बाबांनी तिला एक फ्लॅट दिला होता. एवढंच नाही तर बाबा दीदीला दर महिन्याला 50,000 रुपये देत होते व दीदीही ऑनलाईन काम करून महिन्याला काही पैसे कमवत होती. ती एवढी भोळी भाबडी होती की तिने तिचं ATM कार्डही तिच्या नवऱ्याला दिलं होतं. जिजू एक फ्रॉड माणूस होता. ऑनलाईन स्वतःची खोटी प्रोफाईल तयार करून तो मुलींना फसवायचा. लग्नाचा हुंडा व दागिने मिळताच 15 दिवस त्या मुलीसोबत प्रेमाने वागून तो एकतर त्या मुलीला डिवोर्स द्यायचा नाहीतर काही मुलींना त्याने नको त्या ठिकाणी विकायचा. म्हणून त्याने 4 महिने झाले तरी तिच्यासोबत लग्न टिकून ठेवलं होतं. त्या 4 महिन्यात त्याने इतर दुसऱ्या 4 मुलींसोबतही लग्न केलं होतं. त्यांच्या त्या फ्रॉड कारणामुळे तो कायम घरातून बाहेर असायचा व दीदीला कामाचं कारण सांगायचा. तो एक असा क्रिमिनल होता ज्याच्या पोलिसांना गेल्या वर्षापासून शोध होता. त्या नालायकाला कोर्टाने चांगलीच कडक शिक्षा सुनावली होती.